आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी TV7 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। मी शिवाजी शिंदे, राहणार अकोला वासूर, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। शेतकरी महिला सहकारी वस्त्र निर्माण सूतगिरणीची निवडणूक ही दंडशाहीने वागून गोरगरीब माता भगिनींच्या न्याय हक्कावर गदा आणणाऱ्या नराधमांच्या विरुद्ध आहे। मोलमजुरी करून लेकरा बाळांच्या तोंडचा घास काढून महिलांनी सूतगिरणीचे शेअर्स घेतले होते। आजपर्यंतच्या 28 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांचा मतदानाचा हक्क कोणीही हिरावून घेतलेला नव्हता। स्वर्गीय भाई डॉक्टर गणपतराव देशमुख यांच्या मृत्यूनंतर काही सत्तेच्या आणि संपत्तीच्या हव्यासाने वासनांत झालेल्या राजकारणी व्यक्तींनी एक संस्था आपली पिढीजात निराधार्य आहे अशा खटात वागताना दिसतात। न्यू स्कूल अर्थात विज्ञान महाविद्यालय मधील डायरेक्टर बॉडी स्वर्गीय आमदार देशमुख साहेब यांच्या घरातील 2 डायरेक्टर आहेत, ते दोघेही बापलेक आहेत। तसेच शिंदे कुटुंब यांच्यातील 2 डायरेक्टर आहेत, दोघेही बापलेक आहेत। तसेच जानकर कुटुंबातील 2 डायरेक्टर आहेत, दोघेही बापलेक आहेत। तसेच खटकाळे कुटुंबातील 2 डायरेक्टर आहेत, दोघेही बापलेक आहेत। आणि महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम करणारे या डायरेक्टरमधीलच लोक प्राध्यापक म्हणून काम करतात। बेडे कुटुंबातील एकाच घरातील 3 व्यक्ती या नोकरीस आहेत। तीच अवस्था सांगोला सूतगिरणीची आहे। वास्तविक पाहता या संस्था शेतकऱ्यांच्या मुलाबाळांसाठी आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी निर्माण केल्या, परंतु या सत्तांध आणि वासनांध शक्तींनी आपली निराधारी समजून या संस्थेकडे पाहिलं गेलेलं आहे। हा या लोकांचा संस्था लुबाडण्याचा दृष्टिकोन पाहता वेळीच ओळखून महिलांनी आपल्या न्याय हक्कासाठी व सर्व महिलांनी एकत्र येऊन स्वाभिमानी सूतगिरणी बचाव पॅनल निर्माण करून या पॅनलची इलेक्शनसाठी निवड केलेली आहे। या पॅनलची खूण आहे शिट्टी या चित्रावर शिक्का मारून या पॅनलला आणि पॅनलमध्ये असणाऱ्या सर्व महिलांना विजयी करावे। महिला सूतगिरणीच्या इतिहासात राजकारणी लोकांच्या या संस्था हडप करण्याच्या वृत्तीमुळे ही निवडणूक लागली आहे। आमची सत्ता आणि आमचे डायरेक्टर या मनमानी कारभाराविरुद्ध महिलांनी निवडणूक लावली आहे। महिला सभासदांचे 23,920 सभासद धारकांचे शेअर्स मतदानापासून वंचित ठेवलेले आहे व केवळ 2350 म्हणजे 2350 सभासद मतदानात राखलेले आहेत। एक हाती संस्था हडपण्याचा हा त्यांचा डाव महिलांनी हाणून पाडून वेळीच सावध व्हावं आणि या महिला उमेदवारांना शिट्टी या चिन्हावर शिक्का मारून विजयी करावं। हायवे रोडचे मिळालेले कोट्यावधी रुपये, शासनाकडून अनुदानापोटी मिळालेले कोट्यावधी रुपये अशा प्रकारचे अनेक घोटाळे नजीकच्या काळात उघड
या रकमेतून वास्तविक पाहता ज्या महिलांचे शेअर्स अपुरे आहे ते शेअर्स पूर्ण करता येत होते, पण संस्था हडप करण्याचा याचा उद्देश सर्व महिला सभासदांनी हाणून पाडून या प्रश्नावर एकमत दाखवून सूतगिरणी बचाव पॅनलला विजयी करावं आणि शिट्टी या चिन्हावर शिक्का मारून या सर्व महिलांना विजयी करावं। तसेच या सत्ता परिवर्तनानंतर जर आम्हाला संधी मतदारांनी दिली तर अपुरे असणारे जे शेअर्स आहेत ते 20,920 या सर्व सभासदांचे शेअर्स पूर्ण करून दिले जातील व सभासदांना त्यांच्या न्याय्य हक्काला वंचित न होता हक्क मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करू, असं मी सभासदांना कळकळीची विनंती करू। पुन्हा एकदा शिट्टी या चिन्हावर शिक्का मारून सर्वांना विजयी करावं। दिनांक 7/1/24 रोजी मतदान आहे। मतदानाची वेळ सकाळी 8 ते 5 आहे आणि हे मतदान कोर्टाजवळील पुजारवाडी शाळेमध्ये होणार आहे। तरी सर्व महिलांनी 7 तारखेला सकाळी 8 वाजेपासून 5 वाजेपर्यंत आपला मतदानाचा हक्क बजावून स्वाभिमानी महिला विकास पॅनलला मतदान करून विजयी करावं ही कळकळीची विनंती।